एकेकाळी माझं लग्न झालेलं नव्हतं आणि मी एकटा राहत होतो. मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सगळीकडे वावर करत होतो. मग मी लग्न केलं. बूट दाराबाहेरच काढायचे असतात हे अमोघ ज्ञान मला प्राप्त झालं. आंघोळ करून आलो की मी टॉवेल बेडवर टाकायचो. संध्याकाळी घरी परत आलो की तो टॉवेल वाळलेला असायचा. बेडला पण गारगार वाटत असणार. पण मग मी लग्न केलं आणि टॉवेलनं दोरी धरली आणि बेडच्या नशिबातला गारठा नष्ट झाला. एकेकाळी जेव्हा मी एकटा राहायचो तेव्हा फ्रीजला माहीत नव्हतं की त्याच्या अतिशील कप्प्यात मैदा रवा वगैरे पण ठेवतात. काल का परवा मी अतिशील कप्प्याला एकांतात रडताना ऐकलं. काय झालं म्हणून विचारावं तर तो म्हणाला, तुझ्या बायकोनं मला गरम मसाला सांभाळायला दिलाय रे. त्याचं सांत्वन करायला लागलो तर अवघा फ्रीज रडायला लागला. का रे बाबा काय झालं असं मी म्हणायचा अवकाश त्यानं बिस्किटाचे पुडे माझ्यावर फेकले आणि म्हणाला, लग्न करायच्या आधी ठेवायचं का कधी बिस्किटं फ्रीजमध्ये. एकेकाळी माझं लग्न झालेलं नव्हतं. मी गावभर चतकोर चड्डीत फिरायचो. माझ्याकडं कुणीही वाईट नजरेनं बघत नसे किंवा शिट्टी मारत नसे. पण मग मी लग्न केलं आणि स्वतःच्या घरातल्या हॉलमध्ये देखील चतकोर चड्डीत येणं माझ्यासाठी खून करण्याइतका मोठा गुन्हा झाला. दूध आणायला भाजी आणायला देखील मी आता फुलपॅन्टमध्ये जाऊ लागलो. माझी आग उगलती जालिम जवानी झाकायला बायकोनं डोक्यावर मफलर टाकायचे अनेक प्रयत्न केले आहेत. पण उन्हानं माझी बाजू लढवत मला सांभाळून घेतलंय. एकेकाळी माझं लग्न झालं नव्हतं आणि माझ्याकडं 6 पांढरे शर्ट आणि 6 निळ्या जीन्स होत्या. आणि आता लग्न झाल्यावर माझ्याकडं फ्लोरोसंट ग्रीन, रेड, पिंक, ब्ल्यू, मरून, येलो या रंगाचे पण शर्ट आहेत. एकेकाळी माझं लग्न झालं नव्हतं आणि गाय, म्हैस, बकरी वगैरे माझ्यासाठी सगळे साधे प्राणी होते, दूध देणारे. लग्न झालं आणि म्हशीचं दूध कुणी पितं का असा शोध मला लागला. गाईचं दूध म्हणजे अमृताचा प्याला असं समजून मी नाक बंद करून प्यायला लागलो. एकेकाळी माझं लग्न झालं नव्हतं. मी भस्कन माझ्या मित्राच्या घरी जात असे. त्यांच्या किचनमध्ये घुसून कोणत्याही डब्यात हात घालत असे. सोफ्यावर मांडी घालून फतकल मारत असे. रात्री बेरात्री टी व्हीवर काहीतरी बघत, काकू चहा टाका ना असं सांगत असे. मग माझं लग्न झालं. आता मी मित्राच्या घरी जातो. टेबलावर मस्त चकल्या असतात, घट्ट दही असतं. पण माझ्या गब्बरनं माझे हात छाटलेले असल्यामुळं त्या चकल्या मला उचलता येत नाहीत. टी व्हीवर आपल्याला हवं ते चॅनल लावता येत नाही आणि जीभ छाटलेली असल्यामुळं काकू चहा टाका असं सांगता येत नाही. एकेकाळी मी अलग्न होतो. गर्लफ्रेंड होती. गर्लफ्रेंड भारी होती, बोल्ड होती, मॉडर्न होती. पण मग आम्ही घोडचूक केली, लग्न केलं. का तर म्हणे आग आणि लोणी एकत्र न जळता राहू शकत नाहीत. गर्लफ्रेंड बायको झाली आणि घरात लोकशाही जाऊन हिटलरशाही आली. आता मी वाघावर स्वार झालोय. उतरलो की माझी शिकार होणार हे पक्क आहे. लेखन हर्षद श्यामकांत बर्वे. वाचन दत्ता सरदेशमुख.